रामराम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. नाशिकचा जेफ्री बाबा उर्फ अशोक खरात ह्याचे रोज नवीन नवीन व्हिडिओ समोर येत आहेत आणि अनेक महिलांसोबतचे हे व्हिडिओ समोर येतात. यामध्ये एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कारण नरहरी झिरवळ हे देखील कुठे मागे राहिले नाहीयेत म्हणून त्यांनी मागूनच प्रवेश केला की काय, अशा प्रकारचा एक धक्कादायक व्हिडिओ हा समाज माध्यमांवरती व्हायरल होते. खरं तर काल रात्रीपासून हा व्हिडिओ व्हायरल व्हायला लागला आणि या व्हिडिओच्या पाठीमागची कॉन्स्परन्सी काय आहे, माहिती काय आहे आणि खरंच या व्हिडिओमध्ये नक्की आहे काय हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्याबरोबर सुरुवातीला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. अशोक खरात या भोंदूबाबाचे व्हिडिओ जर तुमच्या मोबाईलमध्ये असतील किंवा जर तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवत असाल तर जरा थांबा. नाशिक पोलिसांची नजर आता तुमच्या मोबाईलमध्ये. ते 3 ते 4 अशा प्रकारचे गुन्हे त्यांनी ऑलरेडी दाखल केलेले एका दिवसामध्ये, जे अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करत होते. मुळात अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करणं हे पोलिसांच्या हातातूनच आहे. कारण हे सगळे व्हिडिओ पोलिसांकडे असताना हे व्हायरल कसे झाले ह्याचं इन्क्वायरी करायचं सोडून सर्वसामान्यांवरती अशा प्रकारचे दबाव आणून गुन्हे दाखल करणं हे मला वाटत नाही मर्दांची कामं असतील. अशोक खराच्या प्रकरणानंतर नरहरी झिरवळ यांचा देखील समाज माध्यमांवरती व्हिडिओ व्हायरल झालाय. हा व्हिडिओ मी तुम्हाला थोडक्यात आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. या व्हिडिओमध्ये नक्की आहे काय हे तुम्हाला मी सांगतो. अतिशय भयानक आपल्या राज्याची परिस्थिती आहे अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. कारण हा व्हिडिओ सर्वसामान्य माणसाचा किंवा कुठल्या भोंदूबाबाचा नाहीये, तर या राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्याचा व्हिडिओ आहे. आणि अन्न व औषध प्रशासन या मंत्र्याचा हा व्हिडिओ असल्यामुळे या व्हिडिओला सगळ्यात जास्त समाज माध्यमांवरती पाहिलं जाते. या व्हिडिओमध्ये नक्की आहे काय आणि हा व्हिडिओ समोर कसा आला? आता हा व्हिडिओ सांगण्यात येतोय की 7-8 महिन्यापूर्वी रेकॉर्डिंग केलेलं आहे. आणि हा व्हिडिओ, ज्या व्हिडिओमध्ये एक ट्रान्सजेंडर वुमन आहे, एक महिला आहे ट्रान्सजेंडर, आणि मंत्री आहेत. मंत्री मस्तपैकी मटन दारूच्या पार्टींमध्ये मस्तपैकी रंगलेले आहेत आणि त्यांची रंगत वाढवण्यासाठी या ट्रान्सजेंडर वुमनची त्या ठिकाणी भर पडलेली. हा व्यक्ती नक्की आहे कोण? याचं नाव आहे पवन यादव. हा ट्रान्सजेंडर आहे आणि ज्याने हा व्हिडिओ शूट केलाय तो व्हिडिओ त्याच्या स्वतःच्या भावाने शूट केलेला आहे. अत्यंत धक्कादायक गोष्ट ही म्हणजे या दोघांनी मिळून हा व्हिडिओ शूट केलाय. आता हा व्हिडिओ शूट करण्यापाठीमागचा त्यांचा उद्देश काय असेल हे तुमच्या लक्षात आलं असेल. ब्लॅकमेलिंग करणं आणि पैसे कमवणं. दुसरा मुद्दा, या पवनला, म्हणजे हा जो ट्रान्सजेंडर आहे, या पवनला तृतीयपंथी समितीवरती अध्यक्ष बनायचं होतं. जसं महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आहेत, तसं पवनला तृतीयपंथी समितीचा अध्यक्ष बनायचं होतं. म्हणून देखील तो अशा प्रकारच्या मंत्र्यांना भेटायचा आणि गंडा घालायचा, असा धक्कादायक आरोप किंवा अशी माहिती या पवनच्या भावाने दिलेली, ज्यांनी हे सगळे व्हिडिओ शूट केलेले आहे. अत्यंत भयानक विदारक परिस्थिती आपल्या राज्याची. म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्याची जबाबदारी एवढीच नाहीये की सगळं समोर आल्यानंतर व्हायरल करणाऱ्यांवरती कारवाई करायची. मुळात या अशोक खरातला मोठं केलंय या फडणवीसांनी. ज्या वेळेला 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला 2018 साली, त्यावेळेला माहित नव्हतं फडणवीसांना की कशा प्रकारे कार्य करतो हा अशोक खरात. त्यावेळेला काय धुतलेल्या तांदळात होतं? त्यावेळेला त्याचं एल्विश आणि चांगलं लागत होतं का? का ते उष्ण जल चांगलं लागत होतं? मूत पाजायचा तो लोकांना, ते चांगलं लागत होतं काय? आणि त्याच्यानंतर आता तुम्ही सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला अजित पवारांचा विषय लोकांमध्ये वाढायला लागला, त्याची चर्चा वाढायला लागल्यानंतर अजित पवारांचा विषय मागे पाडण्यासाठी तुम्ही अशोक खरातला बाहेर काढला. अशोक खरातला बाहेर, त्याचा विषय थंड करण्यासाठी तुम्ही नरहरी झिरवळला बाहेर काढला. म्हणजे नक्की तुम्ही राजकारण ह्या जनतेसोबत करताय. महाराष्ट्रातल्या ज्या जनतेने तुम्हाला भरभरून प्रेम दिलं, या देशाच्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं, एकदा नाही तर 3-3 वेळा बसवलं, आणि तुम्ही याच लोकांची ठासाय चाललाय. नक्की झिरवळांना बदनाम करून कोणाला फायदा, तुम्ही ही गोष्ट पहिले समजून घ्या. बघा, अमोल मिटकरी काय बोललाय, हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसची भूमिका काय, तुम्हाला मी सगळं सांगणार आहे. पण त्या अगोदर एक गोष्ट मात्र नक्की लक्षात घ्या. या नरहरी झिरवळांना बदनाम का करायचंय? पाठीमागच्या एका महिन्यापूर्वी या नरहरी झिरवळांच्या कार्यालयामध्ये एका शिपायाला अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी पकडलं होतं रेड हँड, पैसे घेताना. एका मेडिकलचं लायसन्स रद्द केलेलं आणि ते मेडिकलचं लायसन्स परत सुरू करण्यासाठी त्या मेडिकलवाल्यांनी पैशाची मागणी केली त्या मेडिकलवाल्याकडे. शिपायाचा काय अधिकार आहे त्या मेडिकलवाल्याकडे पैसे मागायचा? पण असो, तो एक ट्रॅप लावलेला. पण त्या ट्रॅपमधून नरहरी झिरवळ वाचले किंवा वाचवले आणि इनडायरेक्टली झिरवळांना सांगितलं, तुम्ही सुनेत्रा पवारांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान व्हावं किंवा राष्ट्रीय अध्यक्ष करावं,
अशा प्रकारची जी मागणी केली आणि उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवारांनी बसावं अशा प्रकारचं अजितदादा गेल्यानंतर जर कोणी बोललं असेल तर ते नरहरी झिरवळ होते. आणि मग हे असं बोलल्यानंतर त्यांना कोणीतरी सांगितलं का की इनडायरेक्टली तुम्ही या सगळ्या गोष्टी करू नका, नाहीतर तुमचा आम्ही गेम करू. नरहरी झिरवाळांच्या जीवावरती नाही की कोण उठले, कोणाला राष्ट्रीय अध्यक्ष बनायचं होतं या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, कोणाला या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री बनायचं होतं, कोणी देवेंद्र फडणवीसांना हटवून दुसऱ्यांना मुख्यमंत्री बनायसाठी 38 आमदारांनी आपल्या करंगळे कापल्या होत्या त्या अशोक खराच्या सांगण्यावरनं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून झिरवाळांना बदनाम करायचं षडयंत्र कोणी रचले की काय असा प्रश्न आहे. परंतु षडयंत्र रचायची वेळ का आली यासाठी झिरवळ 100% जबाबदारी. या मंत्र्यांची जी मंत्रालय आहेत, बंगले आहेत, शासकीय निवासस्थाने, हे शासकीय निवासस्थाने आहेत की वेशालय आहेत हे एकदा माहिती करणं चौकशीची गरज आहे. अनेक या मंत्रालयांच्या बंगल्यामध्ये महिला झोपायला असतात, राहायला असतात. ह्याची चौकशी करणं गरजेचं आहे ना. कार्यकर्ते म्हणून महिला त्या ठिकाणी जातात आणि ते कशा प्रकारे त्यांची कामं करून घेतात आता ह्या झिरवळांच्या व्हिडिओनी समोर आलेलंच आहे. पण या पवनचे व्हिडिओ काय झिरवळांसोबत आहेत का असं नाहीये. या पवनचे व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देखील लावेल. फोटो कोणाकोणासोबत आहेत बाबांनो, तर नुकतेच मारखाऊ मंत्री, कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत देखील या पवनचा फोटो आहे. असो एकनाथ शिंदे, ज्या एकनाथ शिंदेच्या अशोक खरासोबत देखील फोटो आहेत, त्या एकनाथ शिंदेचे ह्या पवन सोबत पण फोटो आहेत. आणि पवनच्या भावाने ज्या पद्धतीने सांगितली जी गोष्ट की पवन अनेक मंत्र्यांसोबत जवळीक साधायचा, त्यांच्यासोबत झोपायचा आणि त्याच्यानंतर त्याचा स्वार्थ तो साधून घ्यायचा, जे काय असेल ते ब्लॅकमेलिंग, पैसा कमवणं वगैरे जे काय असेल ते. आता नक्की पवन कोणाकोणासोबत झोपलाय आणि कोण कोण मंत्री पवन सोबत झोपलेत हे एकदा समोर आलं की अक्षरशः अख्खं मंत्रालय हे खाली करून त्यांना घरी पाठवायची वेळ येईल एवढं मात्र निश्चित आहे. त्याच्यानंतर आणखी एक फोटो, नाना पटोले, काँग्रेसचे मंत्री त्यावेळेला नेते आमदार नाना पटोले, शंभूराज देसाई आणि संजय शिरसाट यांचा देखील या पवन सोबत फोटो आहे. आता याच्यामध्ये आणखी कोण राहिले का फक्त बघूया. झिरवळ यांनी अनेक वेळा पवनला भेटल्याचं समोर आले. पुष्पगुच्छ देताना एक फोटो आहे आणि एक फोटो आहे त्यांनी सत्कार केलाय पवनचा आणि मग पवननी त्यांचा व्हिडिओच्या माध्यमातून अशा प्रकारे सत्कार केलाय. एका बाजूला अशोक खराचं प्रकरण सुरू असताना अशा प्रकारे पवननी झिरवळांचं प्रकरण बाहेर आणणं. आता याच्यामध्ये एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगितली जाते ती म्हणजे अशी की झिरवळांना पवन अशा प्रकारचं काही कांड करणार आहे किंवा अशा प्रकारचा व्हिडिओ बाहेर आणणार आहे हे माहिती पडलं होतं, म्हणून काल दुपारी देवेंद्र फडणवीसांची झिरवळांनी भेट घेतली असं सांगण्यात येतंय. जर फडणवीसांची झिरवळांनी भेट घेतली असेल आणि त्याच्यानंतर देखील जर संध्याकाळी 5-6 नंतर असे व्हिडिओ व्हायरल झाले असतील तर फडणवीसांनी झिरवळांना जो धीर दिला तो फक्त सिंपती म्हणून धीर दिला होता की काय? कारण फडणवीसांच्या हातामध्ये मंत्रालय, गृह मंत्रालय, अख्खे पोलीस प्रशासन यंत्रणा आहे पूर्ण. जर झिरवळांनी अशा प्रकारचं सांगितलं असेल की एक पवन म्हणून कोण ट्रान्सजेंडर आहे, त्याच्यासोबत मी झोपलोय, माझा खाण्यापिण्याचे व्हिडिओ आहेत आणि त्याच्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल करायची धमकी देतोय अशी माहिती दिलेली गृहमंत्र्यांना, मग त्याच्यानंतर देखील गृहमंत्र्यांनी असा प्रकारचा बाहेर व्हिडिओ येऊ देणं म्हणजे कोणीतरी षडयंत्र रचते आणि का रचते हे फक्त जनतेने समजून घेतलं पाहिजे. यावरती अमोल मेटकरींचं एक अत्यंत महत्त्वाचं ट्विट आहे. भोंदू बाबांबरोबर काही लोकांचं जे काही धार्मिक कनेक्शन उघड होत आहे, समोर येत आहे, असं लक्षात येताच 6-7 महिन्यापूर्वी काढून ठेवलेला झिरवळ यांचा व्हिडिओ आता अचानक कसा बाहेर आणला गेला. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी व राष्ट्रीय अध्यक्षपदी आदरणीय सुनेत्रा वहिनींची निवड व्हावी अशी इच्छा व्यक्त करणारा पहिला व्यक्ती म्हणजे नरहरी झिरवळ. त्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये ACBचा ट्रॅप लावणे, नंतर आता हा व्हिडिओ 7 महिन्यापूर्वी काढून मीडियाला सोपवणे, एका सरळ माणसाला बदनाम करण्याचं, नंतर मीडिया ट्रायल, हे झारीतील शुक्राचार्य कोण आहे, अशोक खरात प्रकरण अंगलट येतंय म्हणून स्वतःवरील लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रकार, हे वंगाळ राजकारण कोण करते किंवा असं लक्षात येते. सोमवती अमावस्या ते अघोरी पूजा ह्यामागे 2 सप्टेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 अशा प्रकारचं एक पूर्ण न झालेलं वाक्य अमोल मेटकरींनी सांगितलं. आणि याच्यामध्ये जसं सांगितलंय की झिरवळांना अमोल मेटकरींनी क्लीन चिट दिली आणि त्यांना सांगितले की सर्व साधा सामान्य माणूस आहे
असो, झिरवळांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आक्षेपार्ह काही दिसत नाहीये. जस्ट एका बेडरूम मध्ये झोपलेला. आता तुम्ही म्हणाल की झोपलाय, अरे बाबानो तो अशोक खरात बायकांसोबत झोपला, बसला, तो तर टेबलवरती त्यांनी काय काय केलं म्हणून तो बदनाम झाला. आपले झिरवळ साहेबांना जरा दया आली असेल म्हणून त्यांनी बायका सोडून पुरुषांच्या मागे लागला असेल, असं काहीतरी असेल ना. घ्या ना समजून तुम्ही पण लय तुम्हाला पण लय किडे ना. या झिरवळांवरती हर्षवर्धन सपकाळांनी अत्यंत महत्वाची टिप्पणी केलेली आहे. राज्याचे मंत्री नरहर झिरवळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होणं हे केवळ एक घटना नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अधपतनाचं ज्वलंत उदाहरण आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशाची जबाबदारी आहे, त्याच्याकडून अशा प्रकारचं अश्लील आणि अनैतिक वर्तन होणं अत्यंत संतापजनक, निषेधार्ह आहे. हा प्रकार केवळ व्यक्तिगत मर्यादांचा भंग नाही तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळीमा फासणार आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी, ही साधी अपेक्षा. मात्र हा व्हिडिओ पाहता त्या अपेक्षांच्या पूर्णपणे भंग झाल्याचं दिसते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विलंब न करता त्यांची हकलपट्टी करावी अशा प्रकारची मागणी हर्षवर्धन सपकाळांनी केलेली. खरंच अशा प्रकारच्या मंत्र्याला कुठल्याही मंत्रिपदावरती राहण्याचा अजिबात अधिकार नाही. त्यांनी त्यांच्या अन्न प्रशासन जे त्यांच्याकडे मंत्रालय त्याचा किती चांगला उपयोग केला आणि किती वाईट उपयोग केला हे त्यांनाही माहीत नसेल, आणि किती चांगली कामं केलेत हे त्यांनाही माहीत नसेल. कारण ज्या पद्धतीने राज्यामध्ये भेसळयुक्त पदार्थांची वाढ झालेली आहे त्या पद्धतीने त्यांचं किती कार्य ते तुम्ही लक्षात घ्या. म्हणून त्यांनी माणसांमधली भेसळ केली की काय, अशा प्रकारचा संशय आता येतोय. नरहरी झिरवळांच्या ह्या व्हिडिओवरती तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यांचा व्हिडिओ आत्ता व्हायरल करणं, 8 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आत्ता व्हायरल करण्यामागे कुणाचा हात आहे, कुणाचं षडयंत्र आहे, अशोक खरातचं प्रकरण आता कुणाच्या अंगलट येते, तुम्हाला काय वाटतं? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. एक सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबनी मेहनतीला आपल्याला फळ मिळतं आणि हिंमत मिळते. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.